25 कोटींच्या कचेरी लघु सिंचन प्रकल्पाच्या बंदिस्त नलिका योजनेचं सोनाळ्यामध्ये भूमिपूजन। 1834 हेक्टर क्षेत्राला पाणी, शाश्वत विकासाला गती। आमदार डॉक्टर संजय कुटे। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील कचेरी लघु सिंचन प्रकल्प अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। 16 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सुमारे 25 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या भूमिपूजन तथा शेतकरी संवाद व मार्गदर्शन सोहळ्यात आमदार डॉक्टर संजय कुटे बोलत होते। 1834 हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध होऊन शाश्वत विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हा प्रकल्प परिसरातील शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारा दूरदृष्टीपूर्ण विकासाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रकल्पानं सोनाळा भाग 1, सोनाळा भाग 2, वरखेड, दानापूर, संग्रामपूर, बोरखेड, पल्लाडी, सगोडा आणि पलसोडा या गावातील एकूण 1834 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। पाण्याची उपलब्धता निश्चित झाल्याने केवळ खरीपावर अवलंबून असलेली शेती आता रब्बी आणि उन्हाळी हंगामात देखील करता येणार आहे। परिणामी पीक पद्धतीत बदल होऊन नगदी पिकांकडे शेतकरी वळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। बंदिस्त नलिका प्रणालीमुळे पाण्याची गळती, अपव्यय व व्याफानं होणारे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहेत। कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन मिळण्याबरोबरच शाश्वत जल व्यवस्थापन साध्य होईल। दुष्काळी परिस्थितीत देखील होणारी शेतीची जोखीम देखील कमी होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न अधिक स्थिर राहण्यास मदत होणार। यासोबतच प्रकल्पामुळे शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण भागातील आर्थिक चक्र गतिमान होणार आहे। मजुरीच्या संधी वाढून स्थानिक रोजगार निर्मितीला देखील बळ मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। एकूणच कचेरी लघु सिंचन प्रकल्पामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह दिसतात। कार्यक्रमाला सौ अपर्णाताई कुटे, जिगाव प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्री हजारे, कार्यकारी अभियंता श्री जुनेजा, उपअभियंता श्री काळे, उपविभागीय अधिकारी श्री चौधरी, श्री कासार, भाजप तालुका अध्यक्ष भाऊराव अवचार, पांडुरंग हागे, खरेदी विक्री संस्था अध्यक्ष विश्वासराव वरणकर, प्रकाश भुतडा, सोनाळा सरपंच हर्षल खडेलवाल, राजेंद्र ठाकरे, राजू दाभाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।